अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि हा प्रश्न बऱ्याच सेवेकरी ताईतांना पडतो, कारण की बऱ्याच जणांसोबत असं घडलेलं आहे. मला एकदा एका ताईंचा कॉल आला होता. त्या ताई मला म्हटल्या की ताई, स्वामींची मूर्ती खंडित होणं हा शुभ संकेत असतो की अशुभ असतं. अर्थात त्यांच्या बोलण्यामागे त्यांना लागलेली हुरहुर, त्यांची काळजी मला दिसून आली होती. म्हणजे बघा, या प्रश्नाच्या मागे त्यांना खूप काळजी लागलेली होती की आता नेमकी हा स्वामींचा मला मिळायला शुभ संकेत आहे की अशुभ आहे. आता इथून पुढे काय घडणार आहे. आणि आपले स्वामी म्हटलं, आपले गुरु म्हटलं की अर्थात ते आपले जीव की प्राण आहेत. आपण आपल्या स्वामींची मूर्ती असो, फोटो असो, आपण जीवापाड प्रेम करत असतो. आपण आपल्यासाठी, आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी आपले स्वामी सर्वस्व आहेत. तसं तर आपण आपल्या देवघरात जे काही देव आहेत त्यांना आपण जपत असतो, पण त्यातल्या त्यात आपले स्वामी म्हटलं की आपण त्यांची खूप काळजी घेत असतो. त्यांना नैवेद्य, आरती, रोजच्या जे काही नित्यसेवा आपण त्यांच्यासमोर बसून करत असतो. अर्थात काय की स्वामींशी आपलं एक नातं जुळलेलं असतं आणि अचानक आपल्याकडनं एखाद्या वेळेस असं घडतं, स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करताना मूर्ती खाली पडते, खंडित होते. किंवा बघा, बऱ्याच वेळेस असं पण घडलेलं आहे बऱ्याच ताईदारांसोबत की मूर्ती ऑर्डर दिलेली आहे, पण ती ऑर्डर आलेली जी काही मूर्ती आहे घरी ती खंडित झालेली असते. म्हणजे पॅकिंग वगैरे सगळं व्यवस्थित असतं, पण तरी पण ती खंडित झालेली असते. यामागे नेमकी काय अर्थ असतो आणि आपसुक असं जेव्हा घडतं आपल्याकडनं, जेव्हा स्वामींची मूर्ती खंडित होते किंवा कोणाचा धक्का लागला असेल, लहान मुले घरात असतील, ते खेळता खेळण्याचा धक्का लागला, स्वामींची मूर्ती खाली पडते, खंडित होते. किंवा आपल्याकडनं कळत नकळत स्वामींची मूर्ती हातून निसटते, ती खाली पडते, खंडित होते आणि आपल्यावर एक दुःखाचा डोंगरच कोसळतो. बरोबर आहे. बघा, अशा वेळेस नेमकी काय करावं काय नाही हे सुचत नाही. नेमकी मी कोणाला विचारू, कुठे जाऊ आता, आणि नेमकी हा प्रश्न मी कोणाला विचारू की हे संकेत जे काही मला मिळाले आहे ते स्वामींचे, ते शुभ आहेत की अशुभ आहे, यांनी काय होणार आहे हे आपल्याला समजत नाही. तर त्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, तुमच्याही सोबत जर असं कधी घडलं असेल किंवा जर कधी कदाचित घडलं, म्हणजे असं घडूच नाही की स्वामींच्या चरणी प्रार्थना, पण तुमच्यासोबत जर असं कधी घडलं, कळत न कळत तुमच्या हातून स्वामींची मूर्ती निसटली, खंडित झाली किंवा कोणत्याही कारणामुळे स्वामींची मूर्ती जर खंडित झाली, तर त्यामागे अर्थ काय असतो ते आपण बघूया. बघा, स्वामी आपले सर्वस्व आहे, स्वामी आपले गुरु आहेत. स्वामींनी आपल्याला जे काय दिलं आहे ते आपल्यासाठी चांगलंच आहे आणि स्वामी आपला नेहमी चांगलाच विचार करतात की माझ्या भक्ताला मला सगळं काही योग्य द्यायचं आहे, माझ्या भक्तासाठी जे काही चांगलं आहे तेच मला त्याला द्यायचं आहे. स्वामींनी आत्तापर्यंत कुठलाही देव असो, स्वामीच नाही कुठलाही देव असो, ते आपल्या भक्तांचं कधीच वाईट करत नाही. मग बघा, स्वामींची मूर्ती जेव्हा आपल्याकडनं खंडित होते तेव्हा स्वतःला दोष अजिबात देऊ नका की माझ्यामुळे मूर्ती निसटली, खंडित झाली किंवा आता स्वामी माझ्यावर रागवतील का, हा पण प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. पण स्वतःला दोष देऊ नका, कारण की बघा, तुम्ही जे काही कृती करता ते तुम्ही स्वतः करत नसा. जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येता, स्वामींबद्दल आपण बोलूया, जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येता तेव्हा तुम्ही जे काही करता ते तुम्ही करत नसता, ते स्वामी तुमच्याकडनं करून घेत असता. मग ती सेवा असो, कुठे जाणं असो किंवा कोणाची मदत करणं असो, हे तुम्ही स्वतः करत नसता, ते स्वामी तुमच्याकडनं करून घेत असता. बघा, तर मग अशा वेळेस स्वामी जर आपण आपल्या मूर्तीमध्ये, आपल्या घरात जी काही स्वामींची मूर्ती आहे, फोटो आहे, त्यात आपण स्वामींना बघत असतो. स्वामी तसं पाहिलं तर सगळीकडेच आहेत, पण आपण स्वामींच्या मूर्ती आणि फोटोमध्ये स्वामींना बघत असतो. आणि ती जर मूर्ती खंडित झाली तर आपल्याला खूप मोठं दुःख होतं, खूप वाईट वाटतं, रडायलासुद्धा येतं, काय करावं काय नाही सुचत नाही. अर्थात मी समजू शकते, कारण की माझ्या देवघरातली पण जी काही मूर्ती आहे ती जर म्हणजे असं जरी विचार जरी कधी मनात आला तरी खूप वाईट वाटतं की, आणि त्या मूर्तीवर माझं जीवापाड प्रेम आहे. म्हणजे माझ्या हातून अशी कधीच चुकी होऊ नये असं मी स्वामींना वारंवार प्रार्थना पण करत असते. पण बघा, खरंच आपल्याकडनं ती चुकी होते का, तर बघा, आपल्याकडनं ती चुकी नाही होत.
ठीक आहे, आपण रोज त्याची पूजा करतो, पण एखाद दिवशी असं घडतं, आपण कितीही काळजी घेत असलो पण एखाद दिवशी मूर्ती निसटते, हातून खाली पडते, खंडित होते. मग असं का होतं? बघा, प्रत्येक गोष्ट ही स्वामींच्या इच्छेनुसार होत असते. त्यामुळे ही पण जी काही गोष्ट घडणार आहे ती स्वामींच्या इच्छेनुसारच घडणार आहे. आणि स्वामी आपल्याला कधी काही आपलं वाईट होऊ देणार आहेत का? नाही. स्वामी आपल्याला जे काही देणार ते फक्त आणि फक्त चांगलंच देणार. स्वामी कधीच आपल्या भक्तांचं वाईट करणार नाहीत. जरी तुमच्यासोबत असं कधी घडलं ना, तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जी काही मूर्ती खंडित झालेली आहे, तर स्वामींनी आपल्यावरचं जे काही संकट आहे, तुमच्यावरचं जे काही संकट आहे ते स्वामींनी स्वतःवर घेतलेलं असतं. म्हणून स्वामींची मूर्ती खंडित होते. कळत न कळतपणे आपण इतकी आपल्या स्वामींची काळजी घेतो, रोज त्यांना जीवापाड जपतो, त्यांची पूजा करतो, त्यांचा अभिषेक करतो, तेव्हा म्हणजे आपण जीवापाड त्यांच्यावर प्रेम करतो, आपण त्यांना एवढं जपतो. पण एखाद दिवशी कळत न कळतपणे आपल्या हातून मूर्ती निसटते, खंडित होते. बघा, हे जे काही गोष्ट आहे सगळं स्वामींच्या मर्जीनेच झालेलं आहे. कारण की स्वामी आपलं जे काही संकट आहे हे त्यांच्या अंगावर घेत असतात. आपल्यावर जे काही येणारं संकट आहे स्वामी ते त्यांच्या अंगावर घेत असतात. म्हणून स्वामींची मूर्ती खंडित होणं किंवा स्वामींचा फोटो खाली पडणं, तुटणं, या सगळ्या गोष्टी घडत असतात. आपल्यावरचं संकट स्वामी त्यांच्यावर घेत असतात. म्हणून या अशा वेळेस अजिबात काळजी करायची नाही की हा खरंच शुभ संकेत आहे की अशुभ संकेत आहे, किंवा माझ्याकडनं ही चुकी झाली, स्वतःला दोष द्यायचा नाही. तर एवढंच लक्षात ठेवायचं की माझ्या परिवारावर किंवा माझ्यावर जे काही संकट येणार होतं ते स्वामींनी स्वतःवर घेतलेलं आहे. कारण की स्वामी आपले करता करविता आहेत. स्वामींना आपली खूप काळजी आहे. म्हणून जेव्हा आपल्यावर कधी आणि खरंच तुम्हाला सांगते, आपण जेव्हा मनापासून स्वामींची सेवा करतो ना, स्वामींना सर्वस्व मानतो, स्वामींवर आपण जीवापाड प्रेम करतो, तेव्हा खरंच स्वामी आपले जे काही संकट आहेत ते नकळतपणे टाळत असतात. ते त्यांच्या म्हणजे असं मूर्ती खंडित होणं वगैरे हे ते त्यांच्या अंगावर घेत असतात. म्हणून मूर्ती खंडित होत असते. त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका किंवा वाईटही वाटून घेऊ नका. फक्त वाईट तर वाटतंच आपल्याला खूप रडू पण येतं, कारण की आपण त्या मूर्तीमध्ये स्वामींना बघतो आणि अर्थात त्या मूर्तीची अशी अवस्था बघून आपल्याला राहावत नाही, आपल्याला रडायला येतं, खूप वाईट वाटतं, दुःख होतं. पण तेव्हा स्वतःच्या मनाला सांगायचं की माझ्यावरचं जे काही संकट आहे ते माझ्या गुरूंनी त्यांच्या अंगावर घेतलं आहे, म्हणून मूर्ती खंडित झालेली आहे. हेच त्यामागचं एकमेव कारण आहे, लक्षात घ्या. म्हणून काळजी करू नका आणि दुःखही करू नका. त्यानंतर काय करायचं, स्वामींची मूर्ती जर खंडित झाली, कधी तुमच्याकडनं झाली असेल किंवा झाली, तर फक्त मूर्तीला नैवेद्य दाखवायचा, फक्त मूर्तीला खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा, स्वामींची आरती करायची आणि स्वामींची मूर्ती ही चांगल्या पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून न्यायची. एवढंच करायचं आहे. आणि बघा, खरंच जेव्हा आपण मनापासून स्वामींची सेवा करतो तर स्वामी आपल्यावरची संकट अशीच आपल्या नकळतपणे टाळत असतात. आपल्याला त्याची झुळूकही लागू देत नाहीत. म्हणून स्वामींची सेवा करा, स्वामींच्या सेवेत या. स्वामींची ज्या कोणत्या देवाची तुम्हाला भक्ती वाटते, ज्या कोणत्याही देवाबद्दल तुम्हाला श्रद्धा वाटते, त्या देवाची तुम्ही सेवा करा. कारण प्रत्येक देवामध्ये आपले स्वामीच आहेत. प्रत्येक देवाचा अवतार आपले स्वामीच आहेत. आपले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत. तर हीच एक छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि मी त्या ताईंना पण हे सांगितलं की ताई, अजिबात काळजी करू नका. नक्कीच तुमच्यावरचं जे काही संकट असेल ते महाराजांनी त्यांच्या अंगावर घेतलेलं आहे, म्हणून असं झालं असेल. तर झालेली सेवा मी स्वामींच्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.